हॅलो गाईस, आज आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमध्ये इलिमिनेशन रिॲक्शन बघायचे. आता इलिमिनेशन रिॲक्शनचा स्टडी करायच्या अगोदर तुमच्या डोक्यात न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, SN1 आणि SN2 रिॲक्शन हे डोक्यात असणं फार गरजेचं आहे. त्या जर क्लिअर असतील तर इलिमिनेशन रिॲक्शन्स क्लिअर होण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. Okay guys, let's start elimination reaction. Elimination reaction म्हणजे when two or more reactants are combined with each other, then it forms a product. But by the elimination or by the removal of smaller molecular weighted compound, त्या स्मॉलर मॉलिक्युलर वेटेड कंपाऊंड मध्ये HX असू शकतो म्हणजे हायड्रोजन हालाइड असू शकतो, मिथेनॉल असू शकतो, त्याचबरोबर वॉटर सुद्धा इन्क्लूड असू शकतो. ओके, ही झाली जनरल रिॲक्शन इलिमिनेशन किंवा जनरल स्टेटमेंट झाले इलिमिनेशन रिॲक्शनचं. ओके, पण इलिमिनेशन रिॲक्शन ही जनरली आपल्याला दोन टाईपमध्ये बघायला मिळते. एक म्हणजे E1 रिॲक्शन अँड सेकंड वन इज E2 रिॲक्शन. ओके, इलिमिनेशन रिॲक्शन is of two types. One is a E1, second one is a E2 reaction. In E1 reaction म्हणजेच unimolecular elimination reaction. ओके, unimolecular elimination reaction म्हणजे आपण SN1 चा लॉंग फॉर्म बघितलेला. SN1 म्हणजेच युनिमॉलिक्युलर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, पण E1 म्हणजेच युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन. एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, SN रिॲक्शन म्हणजे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि इलिमिनेशन रिॲक्शन ह्या दोघांच्या मध्ये फार थोडा डिफरन्स आहे. दोघांच्या मध्ये एक थीन लाईन आहे, ती लक्षात येणं फार गरजेचं आहे. तेवढं लक्षात आलं की तुम्हाला SN आणि E1 किंवा SN आणि इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजेच युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन. E2 रिॲक्शन मीन्स बायमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजेच ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजेच काय. इन दिस टाइप ऑफ रिॲक्शन देर इज only one molecule it should be involved, and in case of E2 reaction there is two molecules are involved. Okay, then मेकॅनिझमचा जर विचार केला तर E1 रिॲक्शन हे टू स्टेप मेकॅनिझम दाखवतं. E1 रिॲक्शन टू स्टेप रिॲक्शन दाखवतं, टू स्टेप मेकॅनिझम दाखवतो. टू स्टेप मेकॅनिझम मध्ये ऍज युजल फर्स्ट स्टेप असणार आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड सेकंड स्टेप असणार आहे फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. हे ऍज इट इज मेकॅनिझम आपण ज्या पद्धतीनं SN1 रिॲक्शन मध्ये बघितले त्या पद्धतीनेच आपल्याला इथं मेकॅनिझम बघायला मिळणार आहे. बट इन केस ऑफ E2 रिॲक्शन देर इज अ सिंगल स्टेप रिॲक्शन. सिंगल स्टेप रिॲक्शन आपल्याला SN2 मध्ये सुद्धा बघायला मिळालेली होती आणि E2 मध्ये सुद्धा आपल्याला सिंगल स्टेप रिॲक्शनच बघायला मिळू शकते. ओके, पण ह्या E1 मध्ये जी टू स्टेप मेकॅनिझम आहे त्या टू स्टेप मेकॅनिझम मध्ये फर्स्ट स्टेप जी फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायनची आहे ती फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायनची फर्स्ट स्टेप आहे ती स्लोवेस्ट स्टेप आहे. दॅट इज RDS स्टेप, that is rate determining step. Therefore the rate of this reaction is totally depends on the alkyl halide. फक्त एकाच सबस्ट्रेटवर इलिमिनेशन रिॲक्शनचा E1 रिॲक्शनचा रेट डिपेंड आहे. त्यामुळे रेट ऑफ रिॲक्शन इज टोटली डिपेंड्स ऑन दी अल्किल हलाइड और रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हलाइड. ओके, आता E2 चा जर विचार केला तर E2 चा रेट ऑफ रिॲक्शन इज सिमिलर टू SN2 रिॲक्शन. ओके, रेट इज टोटली डिपेंड्स ऑन दी बोथ दॅट इज सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिॲक्टंट. ओके, म्हणजेच सबस्ट्रेट जो आपण अल्किल हलाइड घेतलाय तो आणि त्याच पद्धतीने आपण जो रिॲक्टंट घेतलाय OH मायनस. लक्षात घ्या SN2 रिॲक्शन मध्ये आपण इथं न्यूक्लिओफाईल लिहित होतो किंवा इथं आपण जे कन्सिडर केलेला होता तो न्यूक्लिओफाईल कन्सिडर केलेला होता. बट इन केस ऑफ E2 रिॲक्शन देर इज अ बेस. हा OH मायनस इथं न्यूक्लिओफाईल म्हणून कन्सिडर करायचा नाही, इथं बेस म्हणून कन्सिडर करायचा आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट ऑफ डिफरन्स आहे, तो लक्षात येणं किंवा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ओके, मग आता हा जो बेस म्हणजेच E2 जर इथे न्यूक्लियोफाईल आला तर तो
SN2 रिॲक्शन झाली, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओके, मग आता रेट ऑफ रिॲक्शन आहे टोटली डिपेंड्स ऑन ओनली वन सबस्ट्रेट, त्यामुळे त्या रिॲक्शनचा रेट किंवा त्या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी बघितली तर 1 असणार आहे. आणि इथं मॉलिक्युलरिटी किंवा त्या E2 ची ऑर्डर जर बघितली तर 2 असणार आहे, कारण रेट ऑफ रिॲक्शन इज टोटली डिपेंड्स ऑन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्किल हॅलाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, या दोघांच्यावर डिपेंड आहे. त्यामुळे ऑर्डर किंवा मॉलिक्युलरिटी म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज टोटली डिपेंड्स ऑन दी अल्किल हॅलाइड ॲज वेल ॲज बेस. देअरफॉर मॉलिक्युलरिटी ऑफ ऑर्डर ऑफ रिॲक्शन इन E2 रिॲक्शन इज ए 2. ओके, त्यानंतर बघा आपल्याला रिॲक्शनच्या कंडिशन्स थोड्याशा विचारात घ्यायचे. रिॲक्शन्सच्या कंडिशनमध्ये आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये आपण जो वापरणार आहे तो न्यूक्लिओफाईल वापरतो. बट इन केस ऑफ इलिमिनेशन रिॲक्शन आपल्याला जो वापरायचा आहे तो बेस वापरायचा आहे. ओके, मग तो बेस वापरायचा आहे तर आपण ज्या पद्धतीने बघितलं SN1 मध्ये आपण जो न्यूक्लिओफाईल वापरलेला होता तो वीक न्यूक्लिओफाईल होता. सिमिलरली आपल्याला इथं E1 रिॲक्शन मध्ये जो बेस वापरायचा आहे तो वीक बेस असणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं, ह्या वीक बेस बरोबर हीट इट मस्ट बी कंपल्सरी. हीट कंपल्सरी पाहिजे. जर हीट नसेल तर ती इलिमिनेशन रिॲक्शन होणार नाही, तर ती काय होईल, सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल. ओके, त्यामुळे हीट कंपल्सरी आहे. हीट असल्याशिवाय आपल्याला इलिमिनेशन रिॲक्शन बघायला मिळत नाही. ओके, मग आता आपण जर वीक बेसचा जर विचार केला तर हा मी अल्कोहोल घेतलाय. अल्कोहोल हा कसा आहे, न्यूट्रल आहे. ओके, न्यूट्रल प्लस हीट. ओके, हा एक फॉर एक्झाम्पल वीक बेस म्हणून कन्सिडर केलेला आहे. अल्कोहोल आणि हिटिंग केलं की आपल्याला E1 रिॲक्शन बघायला मिळणार आहे. ओके, पण E2 मध्ये सिमिलरली आपण SN2 मध्ये बघितलेलं होतं स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लिओफाईल, आणि E2 मध्ये बघायचं आहे आपल्याला स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस पैकी अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक NaOH, NaNH2 घ्या किंवा C2H5O- अल्कोक्साइड इथॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल, और C2H5O- Na+ हा सोडियम सॉल्ट ऑफ इथॉक्साइड आयन हा वापरला तरी चालू शकतो. म्हणजेच ह्यांच्यामध्ये बघा इथं आपण मिडियम वापरलाय तो अल्कोहोलिक मिडियम वापरलेला आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्ही इथं ॲक्वियस मिडियम वापरला तर परत तुम्ही गेला सबस्टिट्यूशन रिॲक्शन कडे, म्हणजेच SN2 रिॲक्शन कडे. त्यामुळे तुम्हाला इथं वापरायचं आहे अल्कोहोलिक मिडियम. अल्कोहोल इट गिव्स ए इलिमिनेशन रिॲक्शन अँड वॉटर दॅट मीन्स ॲक्वियस मिडियम इट गिव्स ए सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, मग आता ह्या E1 रिॲक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम 2 स्टेप मेकॅनिझम होणार आहे. 2 स्टेप मेकॅनिझम होतं म्हणल्यानंतर फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला जे बघायला मिळणार आहे, फर्स्ट स्टेप मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो. दॅट मीन्स इन धिस E1 रिॲक्शन मेकॅनिझम देर इज ए फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन अँड इन केस ऑफ E2 मेकॅनिझम देर इज ए नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके गाइज, त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, E1 रिॲक्शन इट गिव्स or it shows a rearrangement reaction, or in E1 reaction there is a rearrangement is possible. आता हे रिअरेंजमेंट वगैरे काय ते आपल्याला एक्झाम्पल घेतल्यानंतर लक्षात येईल. आणि E2 मध्ये रिअरेंजमेंट आपल्याला पॉसिबल नाही किंवा रिअरेंजमेंट आपल्याला बघायला मिळत नाही. ओके गाइस, आता सगळ्यात महत्वाचं हे इलिमिनेशनचं मी डायरेक्ट डिफरन्शिएशन घेतलंय, कारण इलिमिनेशन रिॲक्शन आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन या दोघांच्या मध्ये फक्त थोडाच फरक आहे, आणि तो फरक लक्षात येण्यासाठी मी डायरेक्टली E1 आणि E2 मध्ये डिफरन्स कन्सिडर केलेला आहे. ओके गाइस, ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा बघूया E1 रिॲक्शन. ठीक आहे, तर गाइस आपल्याला E1 आणि E2 मधले फर्स्ट रिॲक्शन बघायचे आहे. E1 रिॲक्शन. E1 रिॲक्शन means unimolecular elimination reaction. It is a 2-step reaction. The rate of reaction is totally depends on the alkyl halide. Order of reaction is 1. We can use weak base and heating also. Okay, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतलेल्या आहेत. त्यासाठी थोडंसं आपण आता
एक्झाम्पल वरून जाऊया. ठीक आहे. आता इथे हिटिंग केलंय म्हटल्यानंतर काय झालं बघा, हा कार्बन आणि क्लोरीन यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होणार आहे. मग आता बॉन्ड कसा ब्रेक होईल? क्लोरीन काय करतो? लोन पेअर कॅरी करतो. दिस क्लोरीन शोज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. देअरफॉर the electronegativity difference between this carbon and this chlorine atom, therefore this carbon shows the partial positive charge, this chlorine shows the partial negative charge. There is a electronegativity difference. ज्यावेळी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स असणार आहे त्यावेळी क्लोरीन काय करेल? इलिमिनेट होईल ऍज ए Cl मायनस आयन. आणि ज्यावेळी Cl मायनस आयन म्हणून इलिमिनेट होणार आहे त्यावेळी फर्स्ट स्टेप, दिस इज अ फर्स्ट स्टेप, डायरेक्टली मेकॅनिझम मी कन्सिडर करतो, त्यानंतर आपण रिएक्शन कडे जाऊया. दिस इज अ फर्स्ट स्टेप. देर इज ए फर्स्ट स्टेप, म्हणजेच फर्स्ट स्टेप मध्ये फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आपल्याला कन्सिडर करायचं आहे किंवा तयार करायचं आहे. ओके. तर इथे हिटिंग केलंय त्यामुळं त्याचबरोबर इथं क्लोरीन आहे, लोन पेअर कॅरी करतो. ह्या कार्बन आणि क्लोरीन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त असल्यामुळं हा क्लोरीन बेस लिव्हिंग ग्रुप म्हणून ऍक्ट होतो. आणि बेस लिव्हिंग ग्रुप म्हणून ऍक्ट होताना देर इज ए फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. इथला हायड्रोजन हा जो CH2 लिहिलाय तो थोडासा मी हायड्रोजन सेपरेट लिहितो. देर इज ए फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके. मायनस Cl मायनस. ओके. कार्बोकॅटायन फॉर्म झाला. ओके. मग आता कार्बोकॅटायन फॉर्म झाला याचा अर्थ ह्याच्यामध्ये बघा कार्बन आणि Cl मधला बॉन्ड ब्रेक झालाय. देर इज अ बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस अँड बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस इज अ स्लोएस्ट प्रोसेस. दॅट मीन्स दिस फर्स्ट स्टेप, दॅट मीन्स दिस इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. दिस स्टेप इज ए रेट डिटर्मिनिंग स्टेप, दॅट इज RDS स्टेप. ओके. आता कार्बोकॅटायन फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. आता कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर आता बघा आपण SN1 मध्ये बघितलेलं होतं की कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर OH मायनस जो आपण न्यूक्लिओफाईल कन्सिडर केलेला होता तो न्यूक्लिओफाईल या कार्बोकॅटायनवर अटॅक करत होता. हे घडत होतं SN1 रिएक्शन मध्ये. पण आता आपण बघतोय E1 रिएक्शन मध्ये न्यूक्लिओफाईल अटॅक करत नाही. तर आपण इथं वापरलेला जो C2H5OH आहे तो काय करतो बघा, C2H5 हा ऑक्सिजन, हा हायड्रोजन. ओके. हा अल्कोहोल मी इथं जो घेतलाय तो इथे घेतो. ऑक्सिजन ऑब्व्हियसली काय करतो? लोन पेअर कॅरी करतो. आता हा लोन पेअर काय करणार आहे? इट डोनेट्स टू लोन पेअर टू दी हायड्रोजन ऍटम. ओके. कारण हा झाला अल्फा कार्बन आहे, हा बीटा आहे, हा बीटा आहे. आता जनरली बीटा हायड्रोजन इलिमिनेट होणार. ओके. मग आता तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिजन हा कार्बोकॅटायनवर का अटॅक करत नाही? कारण ज्यावेळी बल्कियर न्यूक्लिओफाईल असतात, फार महत्वाचं सेंटेन्स आहे, बल्कियर न्यूक्लिओफाईल ऍक्ट ऍज अ बेस. ओके. म्हणजेच काय होतं बघा, बल्कियर न्यूक्लिओफाईल ऍक्ट ऍज ए बेस. आता न्यूक्लिओफाईल म्हणजे आपण जर OH मायनस कन्सिडर केला, ओके, हा OH मायनस कन्सिडर आपण ज्यावेळी करणार आहे हे आपल्याला E2 मध्ये पण आपल्याला बघायचं आहे थोडंसं. त्यानंतर हा अल्कोहोल C2H5O and this is a hydrogen. ओके. मग आता इथं ऑक्सिजन आहे, लोन पेअर कॅरी करणार आहे, हायड्रोजन ऍसिडिक कॅरेक्टर आहे, हा OH आहे. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय झाला? बॉन्डिंग फॉर्म झालेला आहे. म्हणजे देर इज अ हायड्रोजन बॉन्डिंग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ह्या OH मायनसच्या सराउंडिंगला आपल्याला बघायला मिळतं. आणि OH मायनसच्या सराउंडिंगला बघायला मिळाल्यामुळे धिस OH मायनस ऍक्ट ऍज अ बल्कियर ग्रुप. तो काय झालाय? बल्कियर ग्रुप झालाय. म्हणजे त्याच्या सराउंडिंगला C2H5 बरोबर बॉन्डिंग फॉर्म झाले, हायड्रोजन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म झाले. आणि ते बॉन्डिंग फॉर्म झाल्यामुळं OH मायनस इथं न्यूक्लिओफाईल ऍक्ट न होता इथं बेस म्हणून ऍक्ट होतो. आणि त्यामुळं तो H+ ला स्वतःकडे ऍब्स्ट्रॅक्ट करणार किंवा H+ ला स्वतःकडे ओढून घेणार. म्हणजे हा OH मायनस दाखवताना इथं रिप्रेझेंटेशन करताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवतो, पण ऍक्च्युअली मेकॅनिझम ह्या पद्धतीने होतं. ऑक्सिजन इट अट्रॅक्ट्स दी H+ आयन और दिस ऑक्सिजन इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू दी H+ आयन. H+ आयन विड्रॉल झाल्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा, हा जो CH3CH इथला हायड्रोजन ह्या अल्कोहोलने ऍब्स्ट्रॅक्ट केलाय. ओके. म्हणताना ऍब्स्ट्रॅक्ट केलाय म्हणल्यानंतर ह्याच्यावर आलाय काय? निगेटिव्ह चार्ज. ओके. CH+
CH3. ओके, निगेटिव्ह म्हणजे ह्या कार्बनवर आलाय लोन पेअर. ओके, मग आता ज्यावेळी इथला निगेटिव्ह चार्ज आला, एक एक्स्ट्रा कार्बनवर लोन पेअर आले, ती लोन पेअर इथं काय झाली, कार्बन आणि कार्बोकॅटायन आणि कार्बॅनियन मध्ये डिलोकलाइज झाली. आणि त्यानंतर काय तयार झाला, देर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्कीन. देर इज ए फॉर्मेशन ऑफ अल्कीन. ओके, आता अल्कीन होताना एक गोष्ट लक्षात आली का बघा, ज्या कार्बनला हॅलोजन डायरेक्टली अटॅच आहे तो कार्बन आहे तो अल्फा आहे, अल्फाच्या ऍडजस्टंट बीटा, अल्फाच्या ऍडजस्टंट बीटा आहे. ओके, मग आता बघा हा जो बीटा कार्बन जो आहे त्या बीटा कार्बनचा हायड्रोजन म्हणजे बीटा हायड्रोजन इलिमिनेट केलेला आहे. ओके, जो बीटा हायड्रोजन इलिमिनेट केलेला आहे तो बीटा हायड्रोजन एकाच CH2 चा इलिमिनेट केला. ओके, म्हणजे अल्फाचा हॅलोजन बीटाचा हायड्रोजन म्हणजेच अल्फा बीटा इलिमिनेशन रिएक्शन झाली. लक्षात येते. देअरफॉर दिस रिएक्शन इज नोन एज ए अल्फा बीटा इलिमिनेशन रिएक्शन, or it is also known as a beta elimination reaction, or it is also known as a 1,2 elimination reaction. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ह्या रिएक्शनला बीटा इलिमिनेशन, अल्फा बीटा इलिमिनेशन और 1,2 इलिमिनेशन रिएक्शन म्हणून आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओके, मग आता जनरली बघा आपल्याकडे जी बीटा कार्बन आहेत ते बीटा कार्बन दोन आहेत. एक हा CH3 बीटा आहे, हा CH2 बीटा आहे. पहिल्यांदा आपण हा जो ऍब्स्ट्रॅक्ट केलाय तो CH2 चा बीटा हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट केलाय, त्याच्यामुळं आपल्याला मिळालेला प्रोडक्ट आहे तो ब्युटीन मिळाला, म्हणजे ब्यूट 2ENE मिळालेला आहे. ओके, आता ही सेकंड स्टेप थोडीशी रिपीट करतो, पण हिथला हायड्रोजन इलिमिनेट न करता हिथला हायड्रोजन इलिमिनेट करतो, किंवा इथं मी लिहितो ऑर. ओके, काय झालं फर्स्ट स्टेप मध्ये बघा, ह्याच रिएक्शनचं परत मेकॅनिझम रिप्रेझेंट करतोय, पण हिथला हायड्रोजन मी इथून घालवलेला होता, पण आता ह्या CH3 चा बीटा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. ओके, ठीक आहे. फर्स्ट स्टेप ऍज युजल असणार आहे. CH3 is reacted with C2H5OH in presence of heat. Chlorine lone pair carry करतो. Electronegativity difference between this chlorine and this alpha carbon atom. Therefore, this carbon shows the partial positive charge. This carbon shows the partial negative charge. By the elimination of Cl minus, there is a formation of carbocation CH2, CH plus, then CH3. ओके, ही फर्स्ट स्टेप झाली फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप मध्ये बघा ओके, इथं जो CH3 होता तो CH3 थोडासा या पद्धतीने रिप्रेझेंट केला. आता इथं जो C2H5OH आहे हा लोन पेअर कॅरी करतो, हा लोन पेअर कॅरी करतो, आणि त्यानंतर हा हायड्रोजन. दिस ऑक्सिजन डोनेट्स द लोन पेअर टू हायड्रोजन आयटम, and this bond pair is delocalized in between this carbon and this carbon atom. This is a alpha, this is a beta, this one is also beta carbon. ओके, इथं पहिल्यांदा काय केलं, वरच्या मेकॅनिझम मध्ये इथला हायड्रोजन H मायनस एलिमिनेट केला आणि हा कार्बन निगेटिव्ह दाखवता, पण आता मी इथं दाखवताना डायरेक्टली दाखवतो. तुम्ही ह्या पद्धतीने रिप्रेझेंटेशन केलं तरी सुद्धा चालू शकतं. ओके, त्यानंतर काय झालं बघा, देर इज ए फॉर्मेशन ऑफ द डबल बॉन्ड इज फॉर्म्ड इन बिटवीन इन दीज टू कार्बन आयटम्स CH3 CH2 CH double bond CH2. देर इज ए फॉर्मेशन ऑफ ब्युटीन, 1 ब्युटीन. ओके, म्हणजेच आपल्याला मिळणार आहेत प्रोडक्ट, 2 प्रोडक्ट्स मिळणार आहेत. किती प्रोडक्ट्स मिळणार आहेत, 2 प्रोडक्ट्स मिळाले. त्यापैकी एक मिळाला तो 2 ब्युटीन मिळाला, आणि सेकंड मिळाला तो ब्युटीन मिळाला. ओके, मग आता ह्या दोघांच्या पैकी एक मेजर प्रोडक्ट आहे आणि एक मायनर प्रोडक्ट आहे. जो मेजर प्रोडक्ट आहे, दिस ब्युटीन इज ए मेजर प्रोडक्ट, and this butene, it is a minor product.
द मेजर अँड मायनर प्रोडक्ट इट डिसाइडेड अकॉर्डिंग टू सेटझेप रूल. ओके, सेटझेप रूल तुम्हाला माहिती आहे. ओके, सेटझेप रूल काय सांगतोय? इन एलिमिनेशन रिएक्शन द हायड्रोजन इज एलिमिनेटेड फ्रॉम द कार्बन एटम which has more number of substituents. ज्या बीटा कार्बनला मोर नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स असतील त्या कार्बन पासून तयार झालेला अल्कीन हा मेजर प्रोडक्ट दाखवतो. Therefore this but2Ne is a major product, or this major product is also known as a Setzep product. ओके, आणि दुसरा प्रोडक्ट हा ब्युटीन आहे, तो मायनर प्रोडक्ट आहे, आणि धिस मायनर प्रोडक्ट इज ए हॉफमन प्रोडक्ट. दिस प्रोडक्ट इज ए हॉफमन प्रोडक्ट. ओके गाइज, हे जे मेकॅनिझम आहे हे थोडस व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, त्या अगोदर आता थोडंसं आपण मेकॅनिझम बघितलं, आता आपण याची रिएक्शन बघूया. ओके ओके गाइस, रिएक्शन टू क्लोरोब्युटेन इज हिटेड विथ अल्कोहोल. देर इज ए अल्फा, देर इज ए बीटा, देर इज ए also beta. The beta carbon which carries more substituent, it is a Setzep product. The beta carbon which carries less substituent, it is a Hofmann product. This reaction is also known as a beta elimination reaction, or it is a alpha beta elimination reaction, or it is also called as a 1,2 elimination reaction. Okay guys, ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे, आता बघा, ॲज युजल आपल्याला ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम हे 2 स्टेपमध्ये बघायला मिळेल. त्यातली फर्स्ट स्टेप असणार आहे ती फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. ओके, ही स्टेप फार इम्पॉर्टंट आहे. फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन मध्ये CH3, CH, CH3, CH, Cl, CH3. जे हिटिंग आहे त्या हिटिंगमुळं आणि त्याच पद्धतीनं हा क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी